किटल्यातनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी SNFB भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट वर्षाला वेद आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. आज उद्घाटन झालेलं आहे आणि आज मिरज शासकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत ICU मॉड्युलर OT आणि ICU मॉड्युलर आपले जी सुविधा दिलेली होती त्याचा आज लोकार्पण कार्यक्रम झाला आणि आपण बघितलं की अतिशय सुंदर ते सगळी व्यवस्था झालेली आहे. तसं खाजगी पंचतारांकित हॉस्पिटलला सुद्धा मागे टाकेल अशी व्यवस्था आज या मिरजेमध्ये झालेली आहे आणि मला ते राहिलेलं अपुरं जे काम आहे ते सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होईल. आता मी भाषणामध्ये सांगितलं की 3 गोष्टी यामध्ये इथं करायच्या होत्या. एक, मिरज हा पहिल्यापासून हृदयविकारासाठी आणि उपचारासाठी प्रसिद्ध होता. अनेक परदेशी लोकसुद्धा इथे येऊन राहत होते मिशन हॉस्पिटलमध्ये. परंतु आता दुर्दैवानं अजूनही इथं हृदय शस्त्रक्रिया विभाग हा इथं अजून डेव्हलप झालेला नाही. म्हणून आपण कॅथलॅब गेल्या वेळा मंजूर केली होती 42 कोटी रुपयाची. परंतु तांत्रिक अडचणीमुळे अजून ती झालेली नाही. परंतु ती जाऊन ताबडतोबीनं ती तांत्रिक व्यवस्था दूर करावी लागेल आणि हे लवकरात लवकर काम सुरू करावं लागेल. दुसरं, ज्यावेळा मी या कार्यक्रमाला जुलै महिन्यामध्ये आलो होतो त्यावेळा मला विद्यार्थी सांगितलं होतं की आमचं जे हॉस्टेल आहे ते फार जळते आणि फार दुरावस्था झाली आहे. असं आमच्या वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी आहे. जो विद्यार्थी मेरिटचा आहे, गरीब आहे, की ज्यांना फी आणि डोनेशन देणं परवडत नाही, ते हे शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेतात. त्यांचं शिक्षण उच्च दर्जाचं होणं, त्यांना चांगल्या सुविधा मिळतात, त्यांना हॉस्टेल चांगली मिळाली पाहिजे, त्यांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे, यासाठी स्टाफ चांगला असलं, या सगळ्या गोष्टी करण्याची जबाबदारी आमची आहे. आणि वाटते ताबडतोबीनं 17 कोटी रुपये आपण त्या दुरुस्तीचे मंजूर केले. निविदा निघालेली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभागांना अधिकाऱ्यांना मी विनंती केलेली आहे हे काम पावसाळ्यापूर्वी कसं लवकरात लवकर होईल त्याचा कामाचा पाठपुरावा आपण करावा आणि हे काम लवकरात लवकर करावं अशी विनंती त्यांना मी केलेली आहे. दुसरा जो विषय आहे की खाडेसाहेब पालकमंत्री असताना त्यांनी चांगला निधी दिलेला आहे तर, आणि त्यांनी मला सांगितलं होतं की सुपर स्पेशालिटी यासाठी 230 कोटीचा काहीतरी प्रस्ताव आमच्या शासनाने केंद्राकडे पाठवला होता आणि ते पाठपुरावा करत होते. म्हणजे अद्याप त्याला मान्यता मिळालेली नाही. आता यासाठी जर ते दिलं नाही तर आमच्याच वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये ते कसं मंजूर करता येईल याची व्यवस्था आम्ही करणार आहोत. आणि परवा झालेल्या केंद्र सरकारच्या बजेटच्या भाषणामध्ये आपल्या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामननी आपण जिल्ह्याच्या किंवा इतर मोठ्या सिव्हिल हॉस्पिटलला आपण एक कॅन्सर केअर एक युनिट आपण चालू करण्याची भावना व्यक्त केलेली होती. आमच्याही राज्य सरकारनं वैद्यकीय शिक्षण विभागानं आपण कॅन्सर या केअर युनिटची पॉलिसी तयार केलेली आहे. येणाऱ्या 2 आठवड्यामध्ये 2-3 आठवड्यामध्ये आपण ती मंत्रिमंडळापुढे आणू आणि मला वाटतं पहिलं 250 बेडचं कॅन्सर केअर युनिट L2चं हे आपण मिरजेला तयार करू एवढा विश्वास मी आता या निमित्ताने दिलेला आहे. त्यानंतर मिरजेचं 500 बेडचं हॉस्पिटल मंजूर झालेलं होतं, परंतु त्याचा DSR हा फार जुना होता. त्यामुळे जी निविदा आम्ही काढली त्यामध्ये फार चढ्या दरानं त्या निवेदकांनी निविदा भरल्या आणि ती स्वीकारणं त्या अधिकाऱ्यांच्या समितीला शक्य झालं नाही आणि ती नाकारलेली आहे. आता नवीन DSR या वर्षीचा ग्राह्य धरून नवीन निविदा लवकरात लवकर काढतो आहे आणि 500 बेडचं त्याही ठिकाणी नवीन सुसज्ज हॉस्पिटल आपण करतो आहे. नंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की ज्याचा उल्लेख मगाशी मी केला, पालकमंत्री आता चंद्रकांत दादा पाटील आलेले आहेत, त्यांनाही मी बोलेन सुरेश भाऊ खाडे प्रयत्न करतील आणि ज्या सुविधा आहेत अजून अद्याप राहिलेल्या त्या सुविधा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करू आणि हे हॉस्पिटल आणि कॉलेज हे उच्च दर्जाचं करू एवढा विश्वास मी या निमित्ताने देतो. मिरजेला MRI मशीन दिलं तसे सांगलीला सुद्धा MRI मशीन बसवतात. यावर्षी आपण ते DPDCला विनंती करतोय आणि आपण देऊ. दुसरी सांगलीचं जे हॉस्पिटल आहे ते रत्नागिरी, सोलापूर किंवा या ठिकाणी पण औषधाचा पुरवठा अजून सुद्धा होत नाही. बाहेर चिठ्ठ्या दिल्या जातात कारण का जे काय गरीब लोक येतात बाहेरचे कर्नाटकमध्ये सुद्धा येतात, पण सिव्हिलमध्ये अजून थोडा सुविधा जो आमच्या विभागानं चिठ्ठी बंद केलेली आहे.
मी आणि पुन्हा त्यांना सूचना देईन, चिठ्ठ्या नाहीत. 30% आपल्याला जो बजेट येतं ते आम्ही पूर्णपणे डीनना देतो. डीनना आम्ही त्याचे अधिकार दिलेले आहेत. DPDCला जे निधी येतो ते औषध खरेदीचे अधिकार जिल्हाधिकारी डीननी करायचे आहेत. त्याशिवाय महात्मा फुले जीवनदायित्व जो पैसा येतो पीएल अकाउंटवर ते सुद्धा अधिकार त्यांना दिलेले आहेत. आता औषधाच्या चिठ्ठ्या द्यायच्या नाहीत, औषधाला पैसे कमी पडले जाणार नाहीत हे ठाणकावून आम्ही त्यांना सांगितलं आहे. तशी अडचण असेल तर आपण डीनवर सुद्धा कारवाई करू. तुम्ही 100 बेडचे 500 बेडचे हॉस्पिटल बांधताना ही गोष्ट करीत असली तर तिथे येणार ते रुग्णांचे नातेवाईक असतात, त्यांची अवस्था राहण्याची खूप वाईट असते. सांगली सिव्हिलचं जर बघितलं तर अक्षरशः तिथे रस्त्यावर नातेवाईकांना ते खरं आहे. याच्यापूर्वी काय झालं होतं की जो टाईप प्लॅन होता त्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या नातेवाईकाची राहण्याची व्यवस्था नव्हती. आता ती व्यवस्था आपल्याला करावी लागेल, कारण त्याची नातेवाईक रात्रभर राहतात, त्यांची दुरवस्था होते, जिन्यावर झोपतात. त्याच्या आपण मिरजेल आहे आपण करण्याचा प्रयत्न. सर, कोरोना काळामध्ये आपण पेशंटसाठी वेगळा वॉर्ड काढायचो, सगळं करायचो. आता जीबी सिंड्रोमनं हळूहळू पाय पसरायला सुरुवात केली, त्यासाठी काहीतरी करण्याची आवश्यकता आहे असं वाटतं? नाही, मी सगळ्यांनाच आम्ही SOP दिलेली आहे ना, त्यासाठी वेगळे बेड तुम्ही तयार करा. जीबी सिंड्रोमसाठी औषधं दिलेली आहेत त्यांना, जिथं औषध कमी आहे तिथं औषधा पुरवठा केलेला आहे. कारण एक इंजेक्शन 40,000चं आहे, खूप महागडी त्यामुळे इंजेक्शन. किमान 5 इंजेक्शन द्यावे लागतात किमान. तर ती व्यवस्था आपण केली आहे. औषधाबद्दल कुठली मोफत औषध दिली जातील आणि त्या ठिकाणी सांगितलं आम्ही वेगळा तुम्ही थोडंसं त्यातच तुम्ही वेगळं हे करा. खासगी हॉस्पिटलमध्ये अक्षरशः पेशंटला कापलं येऊच नका तुम्ही, इकडे जा. सावरण करा सर. पैसे कुठे देणार? 40,000 एका इंजेक्शन लागतात, देणार कुठले? साहेब, सांगलीला काहीच मंत्रिपद यंदा मिळालं नाही. आता ते काय आता मी काय उल्लेख केला, खाडेसाहेबांना जर दिला असतं तर बरं झालं. मी खाजगीत बोलतो त्यांना. खाजगी जाहीर आता मागणी ते त्यांच्या पक्षाचा विषय आहे, मी त्याला बोलणार काय. कुठं झालं असतं तर बाबा आमच्या हॉस्पिटलला पैसे आणि चांगले मिळाले. पण चंद्रकांत सांगली दादा आले मी त्यांनाही बोलेन. तो विषयच नाही ना. हा प्रश्न तुम्ही वरच्या वरिष्ठांना तिन्ही येत नाही तुम्ही इकडं बघा. जाऊन विचारा. कनेक्टिव्हिटी नाही कसली, विमानतळ नाही कसलं, कुठं कोण येणार आहे सांगा. 5 बावनकुळे कोल्हापूर जाईल पण इथे येत नाही. 50 किलोमीटरचं अंतर आहे पण नाही कोणी. मी आलो ना. बाकीच कोण येत मी स्वतः मिरजेचा आहे, माझा आजोळ मिरजेचा आहे आणि मिरजेची माझी नाच जोडली. त्यामुळे तो प्रस्ताव घेऊन चालू. 2 महिने झाले धनंजय मुंडेंचा अजून राजीनामा संदर्भात संपूर्ण राज्यात. सर एक आहे की तुम्ही शक्तीपीठसाठी कोल्हापुरात विरोध केला, परंतु सांगली जिल्ह्यातले शेतकरी आता पुन्हा पहिल्यांदा रक्तानं बदलेले आहेत. आता फाशी लावून घेऊन असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांचा शक्तीपीठसाठी विरोध आहे, यावर तुम्ही काय बोलता? नाही, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विरोध होता. आपण त्यामुळं तो आम्ही जे भूमी संपादन आहे ते रद्द केलेलं आहे. आता सांगलीचे लोक असतील, तुमच्या भावना खाडे साहेब मुख्यमंत्र्यांना पुढे मांडतील. पण शेतकरी आज टोकाची भूमिका घेतात. लोकप्रतिनिधी आहेत. कोल्हापूरमध्ये म्हणते पण कोल्हापूरमध्येच आता गुरुवारी राज्यव्यापी परिषद घेतली आणि कोल्हापूरमध्ये विरोध नाही असं म्हणतात. 80 गाव टोटल 80 गाव कोल्हापूरमध्ये भूमी संपादन आपण नोटिफिकेशन रद्द केलेलं आहे. आज शक्तीपीठ मार्ग कोल्हापूरमधून जाणार नाही. आता नवीन काय अलाइनमेंट करणार आहेत काय ते काय आमच्यासमोर आलेलं नाही. ते ते बघा, सांगलीला आता रोड होणार आहे, कोल्हापूर हायवेला लागला. हायवेचं जायचं संकेश्वर मार्गे गोव्याला जायची चिंता आपल्याला का? म्हणजे येणार आहे सांगलवाडीपर्यंत इकडे येणार आहे, इकडून जो रस्ता कोल्हापूरला बघा. आता जो रस्ता आलाय सोलापूरवरून तो थेट आता नवीन आता तुमचं कोल्हापूरपर्यंत जाणार आहे. कोल्हापूरला हायवेला जोडणार, तो हायवेला जोडायचं तर डाव्या बाजूला वळायचं. नाही तिकडे नाही, आपलं गोव्याला जायचंय ना. गोव्याला जायचं ना. गोव्याला जाण्यासाठी कोल्हापूर हाच त्यांच्या समोर पर्याय आहे. तुम्ही काय नाही, आम्ही व्यवस्थित त्याला लाईन काढून दिलेली आहे. तुम्हाला गोव्याला सोयीचं होईल असं बरं का मंडळी, आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याचा आणखी एक फेब्रुवारी धमाका. अहो म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्याबरोबर फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे. काय आहे, गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोहिनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यातनं फर्टिमिन प्लस मोफत पोचलं
आणि अहो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला. म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस 1 महिना मोफत देणार आहे. अव या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं, तसंच दुधात वाढ बी होती आणि दुधाची प्रत बी सुधारती. म्हणूनच गोकुळचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा. आता 1 महिना फुकट गोकुळचं फर्टिमिन प्लस. ताज्या घडामोडींसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.